हॅलो गाईज, आजचा मुद्दा आहे आरक्षण. मला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलायचं आहे. भरपूर दिवसापासून विचार केला. प्लीज कोणी वाईट कमेंट करू नका, कारण हे ॲक्च्युली माझं ओपिनियन आहे. मला असं वाटतं, बघा कसं होतं ना, पहिलेच्या काळामध्ये उच्च नीच भेदभाव हे सगळे चालायचे, पण आता नाही. मला तरी असं वाटत, आता सगळेजण एका लेवलवर आहेत. आपल्यासोबत सगळेच्या सगळे एका लेवलवर आहेत, सगळे एका ठिकाणी बसतात. पण आता आरक्षणाच्या नावाखाली झालेलं काय आहे, म्हणजे मला तरी असं वाटतं की जी मुलं कपॅबल आहेत, ज्या मुलांची कपॅसिटी आहे, ज्या मुलांना चांगले पर्सेंटेज मिळून त्या त्या पदावर ते बसू शकतात, त्या मुलांना वाव न मिळता, त्या मुलांना त्यांची जागा न मिळता त्यांच्या जागेवर दुसरं कोणीतरी बसतं की ज्यांना कमी मार्क्स असतात. जसं उदाहरण बघायला गेलं तर सपोज एका मुलाला जर 100 मार्क आहेत आणि तो ओपन कॅटेगरीमध्ये येतो, आणि एक मुलगा आहे की ज्याला 50 मार्क आहे पण त्याची कॅटेगरी लोअर कॅटेगरी आहे. मग लोअर कॅटेगरीमध्ये आल्यानंतर लोअर कॅटेगरी म्हणजे मी अदर कॅटेगरीज म्हणते. ओके, मग अदर कॅटेगरीज जर म्हटलं तर होणार कसं, तो जो 100 मार्कवाला मुलगा आहे ओपन कॅटेगरीमध्ये, त्याला इतके चांगले मार्क्स असूनसुद्धा त्याच्या जागा कमी असल्यामुळे त्याला तिथे चान्स मिळणार नाही. आणि ज्याला 50च मार्क आहेत त्याच्या जागा तिथे असल्यामुळे कट ऑफ होऊनसुद्धा त्याला 50 मार्कामध्ये सुद्धा तिथे जागा मिळेल. तर होतं असं की ओपन कॅटेगरीतले मुलं कितीही हुशार असू द्या किंवा काहीही असू द्या, त्यांना त्या लेवलवर किंवा त्या जागेवर कपॅबिलिटी असल्यानंतरही त्यांना जागा मिळत नाही किंवा ते पद मिळत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की पहिली गोष्ट फार वेगळी होती. आता हे आरक्षण कम्प्लिटली सरकारने सगळं काढायला पाहिजे. नेते लोक काढणार तरी कसे हो, ते प्रोत्साहन ते ॲक्च्युली सपोर्ट करणार तरी कसं. जातीवादावर असतं त्यांचं पूर्ण राजकारण चालतं ना, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण एक कॉमन, एक सामान्य नागरिक म्हणून मला तरी असं वाटतं की आरक्षण हे आता कम्प्लीट काढून टाकायला पाहिजे. पहिले होतं असं, जेव्हा भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा उच्च नीच भेदभाव आणि ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या, पण आता तसं नाही आहे. आता जे हुशार मुलं आहेत, चांगले मुलं आहेत, त्यांचासुद्धा या गोष्टीमुळे भरपूर लॉस होतो आहे. आणि तुम्ही प्रत्येकाला समान म्हणजे समान पदावर बसवा, प्रत्येकाला एका कॅटेगरीमध्ये ठेवा, आणि जी मुलं खरोखरच हुशार आहे, जे कपॅबल आहे, ज्यांना त्या पदावर बसण्याचा अधिकार आहे पर्सेंटेज वाईज, त्यांनाच तिथे बसवा. हे मला तरी असं वाटतं. आरक्षण आता हे काढून टाकलं तरीही चालेल, पण राजकारणी आपापल्यामध्ये भांडतात, नेता लोक आपापल्यात भांडतात, जातीवाद करून आरक्षणाच्या मुद्द्याला प्रोत्साहन देतात, आणि आपल्या सामान्य नागरिकांमध्ये त्याचे फक्त वादविवाद होतात, बाकी काहीच नाही. हे माझं ओपिनियन होतं. कोणाला पटलं असेल किंवा नसेलही पटलं कदाचित.